लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज। मी आहे पूजा देशमुख। आजची एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातमी परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधून। गंगाखेड शहरातील इतिहासात पहिल्यांदाच अवयव दानाचा महासंकल्प साकार झाला असून तब्बल 40 ते 50 नागरिकांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष भाऊ टोले मित्र परिवारच्या वतीने या अनोख्या आणि समाजाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सामान्यतः अवयव दानासाठी फार कमी लोक पुढे येतात, मात्र गंगाखेडमध्ये एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम ऐतिहासिक ठरला आहे। मरणानंतरही आपले अस्तित्व दुसऱ्याच्या रूपाने जिवंत राहावे, हा उदात्त संदेश या उपक्रमातून देण्यात आला। याच कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रबडदे मामा, व्यंकटराव तांदळे, बालासाहेब निरस, किशनराव भोसले, संदीप सानप, माधवराव थोरे, नामदेवराव शिंदे, प्रशांत फड, संतोषराव टोले, जयदेव मिसे, ओमप्रकाश जवळकर, श्रीनिवास फड, रमेश सुरवसे, शेळके, पराग तमेवार, अमोल सानप, श्वेता आचार्य, विलास मंगरुळकर, गोविंद डोने, सुमित कांबळे, रोहित कोकड, चिंतामण आडे, सुहास पाठक, सूरज खंडेलवाल, सचिन सूर्यवंशी, बारू सूर्यवंशी आणि गणेश सूर्यवंशी आणि संतोष भाऊ टोले मित्रपरिवार व कार्यकर्त्यां पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। या उपक्रमामुळे गंगाखेडमध्ये समाजसेवेची एक नवी चळवळ उभी राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरंच वाढदिवस साजरा करण्याची ही एक वेगळी आणि प्रेरणादायी पद्धत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड येथे रक्तदान शिबिर व अवयवदानाचा संकल्पनाचा कार्यक्रम आयोजित केला व 30 ते 40 युवकांनी ऑनलाईन फॉर्म भरून घेतले व संकल्प केला। तिच्या वाढदिवसानिमित्त माझ्या परिवारातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या दीदींना हार्दिक शुभेच्छा। गणरायाला नतमस्तक होतो आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अवयव दान संकल्प हे शिबिर गंगा संत जनाई नगरीमध्ये संपन्न होत आहे। अशा ह्या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय संतोषजी टोले, आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट व्यंकटरावजी तांदळे, भारतीय जनता पार्टीचे नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सन्माननीय संदीपजी सानप, गंगा मातपुरी मंडलाचे तालुकाध्यक्ष नामदेवरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेगण, प्रथमतः मी संतोषजी टोले यांना धन्यवाद देतो की रक्तदान शिबिर, आपण म्हणतो की रक्तदान ही एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामधला शेवटच्या क्षणामध्ये जर अडचण आली, जीवनदानासाठी आपण रक्तदान करतो। वास्तविक पाहता आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं, त्याच्यानंतर कन्यादान सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि सर्वात मोठं जीवनदायी जे दान आहे ते म्हणजे रक्तदान आहे। म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून आज संतोषरावांनी अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबवला आणि मला तरी वाटतं एक या ठिकाणी अवयव दानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। जवळजवळ 25-26 लोकांचं अवयव दान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे, नोंद तशी झालेली आहे आणि मला तरी वाटतं महाराष्ट्रात नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐतिहासिक सुद्धा हे अवयवदानाचा आणि रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संतोष भाऊंनी ठेवला असल्यामुळं मी गंगाखेड भारतीय जनता पार्टी मातपुरी मंडलाच्या वतीनं आणि संतोष भाऊच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो
आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे पाटील, आज जर आपण पाहिलं परभणी जिल्ह्याचा विकास एक खूप मोठ्या गतीनं चालू आहे आणि एक मुत्सद्दी राजकारणी मनमिळावी आणि कर्तव्यदक्ष सन्माननीय मेघनादिदी आहेत. आणि आपण जर पाहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्या वतीनं आणि सर्वच्याच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची आरोग्य सुंदर आणि चांगले राहो आणि त्यांना आज राज्यमंत्री आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी अवयवदान आणि रक्तदान जे दीदींच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे आणि खरंच कौतुक करायसारखं आहे. आणि संतोषरावांनी दीदींना वाढदिवसाच्या खूप मोलाच्या शुभेच्छा रक्तदानामार्फत आणि अवयवदानाच्या मार्फत दिलेल्या आहेत आणि दीदींना आमच्या सगळ्यांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान आणि अवयवदान, माझ्या पूर्वीसुद्धा मामांनी सांगितलं की रक्तदानाचे कार्यक्रम हे नेहमीच नेत्यांच्या किंवा गरजेप्रमाणे काही संस्था घेत असतात, परंतु जनरली अवयवदानाचा कार्यक्रम हा होत नाही. अवयवदान करायचं म्हणजे समोरच्या व्यक्तीला रक्तदानाच्या पेक्षाही विशेष असं आहे जो मृत्यूच्या दाढेमध्ये अडकला आणि त्याचा समजा एखाद्याचा जर डोळा गेला असेल आणि आपण जर डोळ्याचा अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचा डोळा त्याला दिला तर त्याला आयुष्यभर सृष्टी मिळू शकते. म्हणून हे जे संतोषजी टोलेनं जे काही अवयवदानाचा हा जो काही उपक्रम राबवला आहे हा विशेष उपक्रम आहे. आपण नेहमी करता रक्तदानाचेच कार्यक्रम करतो. क्वचितच मला तर असं वाटतं की एखाद्या राज्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असा काय आजपर्यंत इतिहासात कार्यक्रम घडलेला नाही. पण संतोषरावांनी हा उत्तम अशा प्रकारचा की जिथं सर्वसामान्य माणसाला, कारण आपण सगळं काही करू शकतो, कारण हे विश्वनिर्मित आहे अवयव आपला, हा काय मानवनिर्मित नाही. आणि म्हणून ईश्वरानं आपल्याला दिलेलं दान आपण दुसऱ्याला देण्याचं जे काही धाडस आहे, आपल्या मृत्यूनंतर आपले नातलग आपण जर आज हा संकल्प केला, आपल्या मृत्यूनंतर कुणाचं तरी जीवनामध्ये कायमस्वरूपीचा कायापालट करण्याचं काम आज संतोषरावजीच्या माध्यमातून आणि मेघनादिदीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा खूप स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. आणि एक नाही, दोन नाही, 25 ते 26 लोक या ठिकाणी अवयवदान करणार आहेत अशा प्रकारचं संतोषरावांनी आम्हाला सूचित केलं आहे आणि त्या सर्वांचे फॉर्म भरून घेतले जातील अशा प्रकारचा योग्य उपक्रम आज दीदीच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये याची नोंद होईल की हे गंगाखेडमध्ये संतोषजी टोले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी हा राबवलेला उपक्रम भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणखी राबवण्याचा प्रयत्न करतील आणि तो केला पाहिजे अशा प्रकारचं काम, एक चांगल्या अशा प्रकारचं काम या निमित्तानं घडलं आहे. त्यामुळं संतोषजी टोले यांना धन्यवाद. आणि दीदींना खरं म्हणजे दीदीचं काम कौतुक करण्यासारखं. एक महिला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, महाराष्ट्रामध्ये आता परवाच दीदीला आंतरराष्ट्रीय लेवलचा पुरस्कार मिळाला. हा काय पुरस्कार तुम्ही आम्ही दिला नाही, हा पुरस्कार अमेरिकेनं बाहेरच्या देशानं तुमचं कौतुक केलं. त्याचं कारणच असं आहे की काम केल्याशिवाय हे पुरस्कार प्राप्त होत नसतात. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आजच्या दिनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना तर शुभेच्छा आम्ही देतोच आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये पुढे आणखी बदल व्हावा, त्या कॅबिनेट मंत्री व्हाव्यात आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी अशीच या ठिकाणी आज गणरायाच्या चरणी प्रार्थना करून मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद.